लता पाटोळे उत्तेजनार्थ लता पाटोळे. आपण सर्वजण एका रांगेत उभं राहा. निमण परिवारातील महिला. अण्णाच्या हसणं सगळे बसू द्या. मुरली अण्णा. लता पाटोळे गणपती सजावट स्पर्धा उत्तेजनार्थ. साईराज देवकर उत्तेजनार्थ. अश्विनी धवने 5वा क्रमांक गणपती सजावट स्पर्धा. अभिषेक सुपेकर गणपती सजावट स्पर्धा 3य क्रमांक. अभिषेक सुपेकर. यानंतर प्रीती कुंभार 2य क्रमांक. प्रीती कुंभार 2य क्रमांक. आपल्या व्हॉलेंटियर्सनी खूप जड आहे ते बक्षीस न्यायला मदत करा विंगेपर्यंत. आणि गणेश सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे सुयोग राऊत यांनी. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करू. यानंतर गौरी सजावट स्पर्धेचं पारितोषिक उत्तेजनार्थ विद्या कुऱ्हाडे. विद्या कुऱ्हाडे. विद्या कुऱ्हाडे. त्यानंतर उत्तेजनार्थ श्रुती पाषाणकर. यानंतर 5वा क्रमांक रंजना भागवत. रंजना भागवत 5वा क्रमांक. यानंतर 4थ क्रमांक बाळासाहेब रानवडे. बाळासाहेब रानवडे 4था क्रमांक. बाळासाहेब रानवडेंच्या नंतर 3य क्रमांक गायत्री मानमोडे. गायत्री मानमोडे. द्वितीय क्रमांकाचे स्पर्धक आलेले नाहीयेत. रुपाली अमोल रानवडे. प्रथम क्रमांक हनुमंत खेडेकर. मी आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांना विनंती करतो परीक्षकांना आपण सन्मानित करावं. मी चौघांनाही एकत्रच आमंत्रित करतो. जितेंद्र भुरुक. थांबा ना तुम्ही. वादकांचा सत्कार आपण आधी करू. रोहित साने तबल्याची साथसंगत करणारे रोहित साने अण्णा खरोखर सकाळी 9:30 पासून ही मंडळी वाजवत आहेत. कुठेही कपाळावरती नापसंतीची आठी नाही. तबला रोहित साने. या सगळ्या म्युझिशियनना मी एकत्रच आमंत्रित करतो. रोहित साने, विशाल गंडरतवार, नंदू डेव्हिड, रशीद शेख, हार्दिक रावळ आणि गोपाळ शिंगरे. विशाल गंडरतवार. नंदू डेव्हिड. वाजवण्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषेसाठी पण नंदूजी फेमस आहेत. असे बहारदार शर्ट असतात त्यांचे. कीबोर्डिस्ट रशीद शेख.
गिटार हार्दिक रावल, संवादिनी हार्मोनियम वादक गोपाळजी शिंगरे, यानंतर अनिल भुवड, साऊंड इंजिनियर अनिल भुवड, यानंतर परीक्षकांचा सन्मान आपण करणार आहोत. सर्वप्रथम मंजुश्री ओक, मी स्वातीताईंना विनंती करतो. Yo, this song is made for Sunny Dada. Yo. यानंतर मी मुरलीधर मोहोळ यांना विनंती करतो, आपण प्रसिद्ध गायक ॲडव्होकेट राजेश दातार यांना सन्मानित करावं. पण राखतो असा नाही कोणी, असा नाही कोणी, असं फक्त सनी. ही सनी, ही सनी, आपला सनी दादा सनी. ही सनी, ही सनी, आपला सनी दादा सनी. आबांचा वारसा घेऊन जातो पुढे समाज. आणि जितेंद्र भुरुक, त्याला पहिल्या वर्षापासून पुणे आयडॉलशी असोसिएट असणारे नेतृत्व दर्शन हे घडे. आपल्या सगळ्यांचे लाडके गायक. दादा आपला सनी. यानंतर पारितोषिक वितरणासाठी मी पुढील मान्यवरांना स्टेजवर यायची विनंती करतो. माननीय अशोकरावजी मानकर, विठ्ठल अप्पा निमण, बाबूबाई वाळंज, अशोकराव काळभोर यांनी कृपया स्टेजवरती यावं या पारितोषिक वितरण समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी. सुरेश कदम आणि शिवशाहीर चंद्रकांत माने यांचा सत्कार मुकारी अण्णा आलगुडे यांनी करावा अशी विनंती आहे. मुरलीधर अण्णा मोहोळ आणि मुकारी अण्णा आलगुडे दोन अण्णांनी या पैलवान आणि गायक कलावंतांना सन्मानित करावं. शिवशाहीर चंद्रकांत माने, ऋतुजा माने यांनाही आमंत्रित करतो. यानंतर आपण पुणे आयडॉल 2024 पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करतोय. लिटिल चॅम्प गटापासून आपण सुरुवात करतोय. मला हा कागद वाचण्यासाठी थोडी मदत लागणार आहे. गटापासून आपण सुरुवात करतोय. अतिशय अटीतटीची स्पर्धा झाली. याचा निकाल लावणं जजेसला फार कठीण गेलं. तुम्ही रियालिटी शोमधनं हे सगळे डायलॉग ऐकता, मला कल्पना आहे. आणि खरंच बऱ्याच वेळेला सिच्युएशन अशी असते, तशी आज पण होती. आणि लिटिल चॅम्पमध्ये म्हणूनच संयोजकांनी उत्तेजनार्थ ॲडिशनल पारितोषिक जाहीर केलंय. ते आरंभी रिठे या स्पर्धकाला जात आहे. आरंभीचं जोरदार टाळ्यांनी कौतुक करू. स्टेजपर्यंत स्पर्धक येऊस्तवर टाळ्यांचा आवाज थांबायला नकोय अशी मी विनंती करेन, कारण खरोखर स्पर्धेमध्ये गाण्याचं स्पिरिट टिकून ठेवायला लागतं आणि या सगळ्या छोट्या दोस्तांनी ते स्पिरिट टिकवलेलं आहे. इच्छा तुझ्या मनातली बाहेर पडू दे.
लिटिल चॅम्प मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. देवांश भाटे 10,000 रुपयाचा धनादेश, ट्रॉफी, मुकुट आणि खिताब. प्रसिद्धीस येण्याचे नाव प्रत्येकाला संधी इथे प्रत्येकाला वाव. देवांश भाटे उपविजयी ठरलेला आहे. स्पर्धेमध्ये 10,000 रुपयाचा धनादेश, स्मृतिचिन्ह, मानाचा मुकुट आणि खिताब. प्रसिद्धीस येण्याचे लिटिल चॅम्प मध्ये विजयी झालेली आहे रिद्धी गायकवाड. 15,000 रुपयाचा धनादेश, ट्रॉफी, खिताब आणि मुकुट. रिद्धीचं जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करू. स्वप्न साकारायानी म्हण साहेबांची साथ. 15,000 रुपयाचा धनादेश, ट्रॉफी, खिताब आणि ट्रॉफी. गायक होऊन घे समोर यानंतर निघात. ओल्ड इज गोल्ड मधली पारितोषिक आम्ही जाहीर करतोय. दुसरा नंबर मिळवलेला आहे डॉक्टर सायली भांबुर्डे यांनी. सायली भांबुर्डे स्वतः कॉस्मेटिक सर्जन आहेत. झाकू नको कला तुझी जगा कळू दे. कला गुणनारे तुझ्या वाव मिळू दे. डॉक्टर सायली भांबुर्डे यांचं मनपूर्वक अभिनंदन. ओल्ड इज गोल्ड मध्ये रनरअप झालेले आहेत. तुझ्या आत लपलेला गायक घडू दे. गायकांना गाण्याचे व्यासपीठ मानाचे. प्रसिद्धीस येण्याचे ओल्ड इज गोल्ड या कॅटेगरीमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे संजय लागू यांनी. संजय लागू, जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करू संजय लागू. ₹15,000 धनादेश, अतिशय अप्रतिम अशी ट्रॉफी आणि मानाचा मुकुट. ओल्ड इज गोल्ड मध्ये संजय लागू विनर झालेले. जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करू. झाकू नको कला तुझी जगा कळू दे. आबांचे व्याही अशोकदादा मानकर. नारे तुझ्या वाव मिळू दे. इच्छा तुझ्या मनातली बाहेर पडू दे. संजय लागू यांचा सन्मान करतायत, पारितोषिक वितरण करतायत. तुझ्या आत लपलेला गायक घडू दे. यानंतर गायकाचे व्यासपीठ. जनरल कॅटेगरी मधली पारितोषिके मी जाहीर करतो. रनरअप आहेत अजय खटावकर, उपविजेते अजय खटावकर. अजय खटावकर जनरल कॅटेगरीमध्ये उपविजयी. ₹10,000 धनादेश, ट्रॉफी. मोठा असो रंग असो राव. प्रत्येकाला संधी इथे प्रत्येकाला वाव. सादर करा कला
स्पर्धेमध्ये भाग घेऊ जिंकाया लढा गायकांना गाण्याचे व्यासपीठ मानाचे प्रसिद्धीस येण्याचे नाव पुणे आयडल 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 यानंतर जनरल कॅटेगरीमध्ये विनर झालेले शुभ्र समीर दास, जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करू. स्वप्न मूळचे ओरिसाचे असणारे मननांचं गाणं सेमीफायनलला गाऊन मग फायनलला अतिशय बहारदार सादरीकरण. शुभ्र समीर दास, जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करू. गायक होऊन घे समोर तुरे गाणी गात गायकांना गाण्याचे व्यासपीठ मानाचे प्रसिद्धीस येण्याचे नाव पुणे आयडल 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 झाकू नको कला तुझी जगा कळू दे कला गुणनारे तुझ्या वाव मिळू दे इच्छा तुझ्या मनातली बाहेर पडू दे. यानंतर शेवटची कॅटेगरी गायक घडू दे युवा. या कॅटेगरीमध्ये सुद्धा संयोजन समितीने उत्तेजनार्थ पारितोषिक वाढवून दिलेलं आहे. पूजा मोरे, उत्तेजनार्थ पारितोषिक. खूप मनापासून पूजाताईंचं अभिनंदन करू. त्यांचाही या स्पर्धेतला प्रवास आपण बघितलेला आहे. पुणे आयडल 2024 सालच्या महाअंतिम फेरीमध्ये युवा गटामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावलेलं आहे पूजाताई मोरे यांनी. बिपिन मोदी यांना विनंती करतो आपण हे पारितोषिक प्रदान करावं. युवा गटामध्ये उपविजयी झालेले स्पर्धक आहेत गोविंद कांबळे. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करू. कला गुणनारे तुझ्या वाव मिळू दे इच्छा तुझ्या मनातली बाहेर पडू गोविंद कांबळे, पुणे आयडल 2024 युवा विभाग उपविजेतेपद पटकावलेलं आहे. लपलेला गाय 10,000 रुपयाचा धनादेश, स्मृतिचिन्ह, मुकुट. गायकांना गाण्याचे व्यासपीठ मानाचे प्रसिद्धीस येण्याचे नाव पुणे आयडल 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 पुणे पुणे आयडल 2024 युवा विभागाचं विजेतेपद पटकवलेलं आहे सौरभ शर्मा यांनी. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करू. पुणे आयडल 2024 युवा विभाग विनर सौरभ शर्मा. मोठा असो रंग असो ग्रुप फोटोसाठी सगळ्यांनी थांबायचं आहे. इथे प्रत्येकाला वाव सादर करा कला इथे गाजू द्या रे नाव स्पर्धेमध्ये भाग घेऊ जिंकाया लढा गायकांना गाण्याचे व्यासपीठ मानाचे प्रसिद्धीस येण्याचे नाव पुणे आयडल 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 पुणे आयडल. मी मान्यवरांपैकी फक्त 2च व्यक्तींना बोलायला सांगणार आहे. सनीदादा आभार मानतील. ठीक आहे. मुरलीधर अण्णा मोहोळ. पुणे आयडलच्या 22व्या या वर्षाच्या कार्यक्रमाचा आज बक्षीस समारंभ आणि त्यानिमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत.
सर्व गटातील विजेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो. 22 वर्षापूर्वी स्वर्गीय आबांनी सुरू केलेला हा उपक्रम आज त्यांच्यानंतर सनीदादानं तो पुढे कायम सुरू ठेवलाय. आणि आज प्रकर्षानं निश्चितपणे आबांची आठवण सर्वांनाच होतीये. या शहरातलं एक अत्यंत कार्यक्षम असं लोकप्रतिनिधी म्हणून आबांकडे आपण सगळेजण पाहतो. सर्व क्षेत्रामध्ये आबांनी खूप चांगलं काम केलं. या समाजासाठीचं मोठं योगदान होतं. आणि आबांचा तोच सामाजिक कार्याचा, राजकीय कार्याचा वारसा हा सनीदादा आज पुढे चालवतोय. आणि त्यामुळे आबांनी सुरू केलेल्या प्रत्येक गोष्टी या कधीही थांबणार नाहीत, त्या कायम सुरूच राहतील असा प्रयत्न सनीदादा तुम्ही करता. त्यामुळे तुमचं मनापासून कौतुक केलं पाहिजे, तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. पुणे आयडलच्या निमित्तानं एक चांगलं व्यासपीठ आपण संगीत क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिलं आहे. अत्यंत प्रतिभावंत जज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गेले सातत्याने अनेक वर्षे या कार्यक्रमाचा ते भाग आहेत. संगीत क्षेत्रामध्ये पुण्याचं नाव जगभरामध्ये आहे. अनेक मोठे महोत्सव या शहरामध्ये होतात. सवाई गंधर्व महोत्सव असेल, वसंतोत्सव असेल, अनेक शास्त्रीय संगीत असेल, या संदर्भातले अनेक देशभरामध्ये आपल्या पुण्याचं नाव आहे. आणि मला असं वाटतं की नवोदित गायकांना या निमित्ताने एक चांगलं व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलं, त्याबद्दलही तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि सातत्यानं ही स्पर्धा अखंडितपणे सुरू ठेवताय हे कौतुकास्पद आहे. पुढच्या या सगळ्या तुमच्या सोमेश्वर फाउंडेशनच्या उपक्रमांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आजच्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या मनापासून एक अभिनंदन या ठिकाणी करतो. धन्यवाद. ग्रुप फोटोसाठी सगळ्यांनी उभं राहायचंय. सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने सर्व मान्यवरांचे खूप मनापासून आम्ही आभार मानतो. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या, कष्ट करणाऱ्या सगळ्या आमच्या मित्रांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. भरभरून प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांचे खूप मनपूर्वक आभार मानतो. परीक्षक, आमचे म्युझिशियन, उपस्थित असणारे मान्यवर, जे 6 मान्यवर सहभागी होऊन त्यांनी आपलं गाणं सादर केलं त्यांचेही आभार मानतो. आणि सूत्रसंचालक मी मिलिंद कुलकर्णी आपली रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद. Yo, this song is made for Sunny Dada. Yo, he's Sunny, आपला Sunny Dada, he's Sunny, आपला Sunny Dada. आपल्यासाठी राबतो, कॉलवर भेटतो, नाती गोती जपतो, फुलकी पण राखतो. असं नाही जे पडले धूळ खात, स्वप्न साकाराया निमण साहेबांची साथ. लाजेवर वयावर करून या मात, गायक होऊन ये समोर तुरे गाणी गात. गायकांना गाण्याचे व्यासपीठ मानाचे, प्रसिद्धीसे येण्याचे नाथ.